राज्यातल्या विधानसभा निवडणुकीला 1.5 वर्षांचा कालावधी उरलाय। मात्र युतीचा भावी मुख्यमंत्री कोण यावरून युतीत आत्तापासूनच रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे। राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आली आहे आणि या जाहिरातबाजीमुळेच देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र या भाजपच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पाहणार आहोत स्पेशल रिपोर्ट। निवडणुकीपूर्वी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून फडणवीसांनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढलं होतं। पण आता भाजपच्या त्या घोषणेला शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं पत्रात झळकली आहे। या जाहिरातीमुळे भाजप शिवसेना युतीत बेबनाव असल्याच्या चर्चेला तोंड फुटलंय, तर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हाती आयताच मुद्दा मिळालाय। म्हणजे मी ऐकलेलं होतं, तुम्ही पण पत्रकार मित्रांनी ऐकलं असेल, केंद्रात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी अशा पद्धतीची घोषणा भाजपवाले देत होते। आता तीच घोषणा मागे पडली, राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे। आता ही नवी घोषणा पुढे आलेली आहे आणि आता भाजपच्या कार्यकर्त्यांना पण ही घोषणा द्यावी लागेल, कारण तिथं राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे। आता हे भाजप नेत्यांना मान्य आहे का? या जाहिरातीत मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंना 26.1% तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2% लोकांनी पसंती दिल्याचं नमूद करण्यात आलंय। विशेष म्हणजे या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदासाठी 3% अधिक पसंती असल्याचा दावा करण्यात आलाय। या सर्वेवर मुख्यमंत्री शिंदे यांनी ही सूचक प्रतिक्रिया दिली आहे। सर्वसामान्य माणसाला हवा असलेला विकास या राज्यामध्ये दिसू लागलेला आहे आणि म्हणून या राज्यातल्या जनतेने एक सर्वेच्या माध्यमातून मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना या कामामध्ये पसंती दिलेली आहे, त्यांचा मी आभारी आहे। भाजप शिवसेनेमध्ये धूसफूस असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे, त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नुकताच खुलासा केला होता। भाजप आगामी निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचा दावा फडणवीसांनी केला होता। या जाहिरातीतून एक प्रकारे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं आगामी 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर दावा केल्याचं बोललं जात आहे। पण शिंदेंचा हा दावा भाजपला खरंच पचनी पडणार आहे का? देवेंद्रजी मागे पडले, एकनाथजी पुढे गेले, हा जो निष्कर्ष आपण लावतो या निष्कर्षाला अर्थ ठरत नाही। शेवटी शिवसेना भाजप आम्ही भाऊ म्हणून काम करतो, एकत्र काम करतो आहोत। खरं तर गेल्या वर्षी जून महिन्यात राज्यात सत्तांतर झालं आणि पुन्हा भाजप सत्तेत आली। त्यावेळी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी अटकळ लावली जात होती, पण केंद्रातील भाजप नेतृत्वानं मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंची निवड करत अनपेक्षित राजकीय धक्का दिला। त्यामुळे इच्छा नसतानाही फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं। आता 2024च्या निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली आहे। मात्र शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं सर्वे आणि जाहिरातीच्या माध्यमातून भाजपवर कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।